परिणाम झाला त्याचा समाजावर, आणि त्या वाऱ्याचा परिणाम मोठमोठे झाड बदलले. कुठे गेले? कुठे गेले? कुठे गेले? गावात म्हणायचं ना, हे कशाचा परिणाम आहे माहिती का? हे फक्त वाऱ्याचा परिणाम आहे, वाऱ्याचा. की मोठ्या मोठ्या वृक्षांना सुद्धा बदलण्याची ताकद कुणाची असेल तर वाऱ्याची आहे. आणि ते झाड बदलले वाऱ्याच्या माध्यमातून. डोंगर सगळा बदलण्याकरता किती झाडं लागतात? काही लई लागत नाहीत, एकच झाड लागते, पण ओरिजिनल लागते. ऐका सांगतो, एक वनस्पतीचा परिवार होय. चंदनाची केला डोंगर बाग तसे चौफेर सुवास थोर झाड एकच पाहिजे, पण ओरिजिनल. एका वनस्पतीचा बडीवार. एवढं परिवर्तन होण्याकरता किती माणसं होते? किती माणसं लागले? एकच. त्या एकाच्याच नावावर सगळं चाललेलं आहे. एकच लागतं, पण ओरिजिनल. डोंगर बदलण्याकरता चंदन एकच ओरिजिनल, हे डुप्लिकेट चंदन आहे. समाज बदलण्याकरता महात्मा एकच, पण ओरिजिनल. डुप्लिकेट तर नाही मेळ लागत. संत वेगळा आणि महाराज वेगळा. मलियागर चंदन वेगळं, आपल्या कालव्याचं चंदन वेगळं. त्याच्यात समाज बदलायची ताकद आहे, त्याच्यात डोंगर बदलायची ताकद आहे, ह्याच्यात सुगंधी व्हायची ताकद आहे. संतात समाज बदलण्याची ताकद आहे, महाराजात स्वतः सुगंधी होण्याची ताकद आहे. टीव्हीकडे पसतो राहिला तर, नाहीतर टीव्ही अवघड होतो. जाऊ द्या. चंदन एका वनस्पतीनं डोंगर सगळा चंदन केला. चंदनाकडे काय होतं? डोंगर चंदन करण्यासारखं. चंदनाकडे काय बी नाही, एक गुण आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे गुण कुणाच्या? चंदनाच्या अंगी. हे दृष्टांत आहे, त्याच्या पुढे सिद्धांत आहे. तैशे तुम्ही जगी संत जन. जसं चंदनामध्ये गुण असल्या परिणामे त्यानं डोंगर बदलला, तसं काय म्हणतात ऐका, माझे हृदय भगवंत होय. तो भगवंताची मूर्ती बनला. सभाग्य संत ज्याचे हृदय भगवंत, ज्याच्या अंतकरणामध्ये परमात्मा प्रत्यक्ष आहे, तेने काय न हे प्राप्त. कोण? सभाग्य संत त्रिजगती. ज्यांच्या अंतकरणात देव आहे तो संत आहे. आणि या तिन्ही जगामध्ये भाग्यवान कोण असतील तर संत आहेत. का बरं? देव नाही का? नाही. देवाकडं सुद्धा कोणत्या तरी विषयाचा कमीपणा आहे, संताकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही. म्हणून देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. का बरं? देवाकडे जर एखादा दुर्जन गेला तर सर्व शक्तिमान परमात्मा पण त्या दुर्जनाला बदलून सज्जन करू शकत नाही. काय करतो? दुर्जनाशी संहारी. आणि संताकडे जर एखादा महात्मा गेला, दुर्जनातला दुर्जन मारतात का? काय करतात? संत करतात. हे वाल्मिक ऋषी नारदांकडं पाया पडायला गेले नव्हते, एवढी मोठी फरशी कुऱ्हाड घेऊन तोडायला गेलते. मग जन असंख्य जीवांचा अंत केला. असल्या दुरात्मा व्यक्तीला सुद्धा एवढ्या पदाला आणतात. हे सामर्थ्य कुणाचं असेल तर संताचं आहे. म्हणून संत या त्रिजगतीमध्ये भाग्यवान आहेत. किती सांगितलं तर संपणार नाही. दृष्टी विषय समजता राम रूपे देखत भरत दुष्टा दर्शन देत सज होत राम रूप. इथं त्रिपुटी सांगितलेल्या प्रत्येक इंद्रियाला एक त्रिपुटी आहे.
आणि सगळ्या सांगत बसलं तर मग टाइम लय होतो. आपण एक सांगू, बाकीचे गणित त्या सूत्रावर सोडवून घेऊ. एक दृष्टी याचा विषय आहे, याला एक त्रिपुटी आहे, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. दृश्य म्हणजे दिसणारी वस्तू, दृष्टा म्हणजे पाहणारा व्यक्ती.